प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा या सुंदरशा वेळी प्रभूने आपणास एकत्र आणलं आणि स्तुती करण्याची वेळ आपल्या जीवनात दिली. तो महान आहे. प्रभूमध्ये, ख्रिस्तामध्ये पित्याने आपल्यावर ती दया प्रीती केलेली आहे. या आपण त्याच्या दयेविषयी, त्याच्या कृपेविषयी आपण स्तुती करू. प्रभू येशूच्या नावामध्ये पित्याला गौरव देऊ की त्याने आपणास एक सुंदरसा दिवस दाखवला. स्तोत्र 92 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परात्पर, तुझे नाम कीर्तन करणे गोड आहे. प्रभातसमी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सततता वाखणणे. दशतंतू वाद्य, सतार व विना याच्या साथीने गंभीर स्वराने गाणे गोड आहे. कारण तू हे परमेश्वरा आपल्या कृत्येने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जय जयकार करीतो. होय, प्रेज द लॉर्ड. आपण पण त्याच्या हातच्या कृत्यांचा जय जयकार करणारे, प्राचीन काळचे दिवस आठवून देवाला धन्यवाद देणारे आणि सर्व परिस्थितीमध्ये पित्याचा गौरव करणारे आपण असलो पाहिजे. कारण की तो आपला स्वर्गीय पिता आहे. अनेक अशा संकटातून, अडचणीतून, दुःखातून वाचवणारा आणि ख्रिस्ताद्वारे आपणा सामर्थ्य देणारा, पवित्र आत्म्याद्वारे आपल्या संगती बोलणारा, चालणारा असा तो स्वर्गीय पिता आहे. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की तो धन्यवादित आहे आणि जे जयकार करू त्या पित्याचा, त्या राजांचा राजाचा, की तो आपला स्वर्गीय पिता आहे, तो आपला ख्रिस्त मेंढपाळ आहे. आणि आपल्या मुखातून आपण स्तुतीप्रित्यर्थ एक अर्पण ख्रिस्तामध्ये पित्याला सादर करू आणि तो आपली विनंती मान्य करेल. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. प्रार्थनेनंतर एक दोन गीत प्रभूला सादर करू आणि त्यानंतर देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिलीस, आम्हाला तो एकत्र आणलं, त्याबद्दल धन्यवाद. होय, रोज एक सकाळ आमच्या जीवनी तू दाखवतोस, रोज आम्हाला स्तुती करण्याकरता वेळ देतोस, आत्मसामग्री पोहोचवतोस, त्याबद्दल ख्रिस्तामध्ये तुझे धन्यवाद देतो. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका झाल्या असतील त्या सर्व चुकांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि ज्यांनी आमची मनं दुखलीत त्यांना प्रभूशी क्षमा करतो. आज या दिवशी येणाऱ्या वचनाद्वारे, वर्शिपद्वारे तू तुझं गौरव ख्रिस्तामध्ये करून घे आणि जे ऐकतील त्यांच्या जीवनातून ख्रिस्ताचं तू गौरव करून घे. प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणते पित्या, आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभू महान आहे, सुंदर आहे आणि सुंदररित्या चालवणारा तो परमेश्वर आहे. सर्व परिस्थितीस तो आपणास राखतो, चालवतो. याकरता त्याबद्दल त्याचे धन्यवाद देऊ आणि त्याच्या नामाला मान, महिमा, गौरव आपण देणारे असलो पाहिजे. पहा, एक गाणं 1-2-4 दिवसापूर्वी मी प्रभूमध्ये उपासना संगीत मधलं सर्वांसमोर सादर केलं होतं. फार सुंदर गाणं आहे. उपासना संगीत 222 नंबरचं, पापहरण करणारा ख्रिस्त. होय, तो सर्व परिस्थितीमध्ये आपल्या सर्व गोष्टी हरण करणारा असा तो प्रभू आहे. तो समर्थ आहे. पित्याने पुत्र दिला आहे, तो आपल्यासाठी समर्थ असा प्रभू आहे, समर्थ असा ख्रिस्त आहे. तो सामर्थ्यशाली आहे. सर्व दुःखातून, सर्व संकटातून तो पार गेलेला, पारखलेला असा तो ख्रिस्त आहे. आपण त्यावर विश्वास ठेवू शकतो की तो आपल्याला त्या मेलेल्या अवस्थेतून जिवंत करू शकतो. कारण जीवनाचे अधिकार त्या पुत्राकडे आहेत. कोकराच्या जीवनी पुस्तकात ज्यांची नावं लिहिलेली आहेत ते सार्वकालिक जीवनामध्ये असतील. होय, तो पापहरण करणारा ख्रिस्त आहे. कोण हरिल मम पाप तुझ बिन, कोण हरिल संता.
कोण हरिल मम पाप तुझ विन कोण हरिल संताप. ध्यान धारणा जप तप अवघा, ध्यान धारणा जप तप अवघा. निष्फळ झाला व्याप तुझ विन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ विन कोण हरिल संताप. विद्या कुल धन सकल साधने, विद्या कुल धन सकल साधने. झाला केवळ शाप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. मित्र बंधुगण नचये कामा, मित्र बंधुगण नचये कामा. जननी किंवा बाप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. मज पतितास्तव कवन भरू दे, मज पतितास्तव कवन भरू दे. न्यायाचे हे माप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. गळ्यातला हा कुणी काढावा, गळ्यातला हा कुणी काढावा. मोह भयंकर साप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. गळ्यातला हा कोणी काढावा, मोह भयंकर साप. तो मोह, ते प्रलोभन, या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये अडखळण अशा आहेत. याकरता देहाने नाही तर पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेले आपण असलो पाहिजे. गळ्यातला हा कुणी काढावा, गळ्यातला हा कुणी काढावा. मोह भयंकर साप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते, ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते. माझा करुण विलाप तुझ बिन कोण हरिल संताप. कोण हरिल मम पाप तुझ बिन कोण हरिल संताप. धन्यवाद देऊ देवाच्या नावाला. कोण हरिल मम पाप तुझ विन कोण हरिल संताप. होय, आपले सर्व संताप, आपला सर्व त्रास त्याला ठाऊक आहे. कारण की तो मनुष्य रूपातून गेलेला, स्वर्गलोकी बसवलेला असा तो आहे. मनुष्य देहात, मनुष्य जीवनात काय आहे त्याला चांगलं ठाऊक आहे. त्याच्यावर विजय तुम्हाला मिळवायचा असेल तर आपल्या शरीराला बुकलून दास करून ठेवा आणि देवाचं वचन, नम्रता, भय शिका. पहा, गळ्यातला हा कुणी काढावा, मोह भयंकर साप. होय, तुम्ही आज आपलं जीवन अडखळलंय तर त्या गर्दीमुळे अडकलेलं आहे. तुमच्या कानाजवळ जी गर्दी आहे, आपण त्या दिवशी एक वचन ऐकलं पहा, याईराच्या कन्ये जेव्हा ख्रिस्त बरे करायला चालला होता तेव्हा तिथं गर्दी होती. ख्रिस्त त्यांना म्हणाला की ही मुलगी मेली नाही, झोपली आहे. आणि त्यांनी काय केलं? उपहास केला आणि ख्रिस्ताने त्या गर्दीला हटवलं. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये जी गर्दी झालेली आहे, मोह, पाशाची, बौद्धिक गोष्टींची, भावनिक गोष्टींची, ती सर्व काढून टाका
निराशा काढून टाका आणि देवाच्या आशीर्वादांना आपल्या जीवनात वाट मोकळी करा. आपणच आपल्या जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादांना वाट अडवून ठेवलेली आहे. आपल्या कृतीची, आपल्या बुद्धी कल्पनांची, आपण पवित्र आत्म्याच्या वचनात राहत नाही, त्या गर्दीत जर तुम्ही अटवत नाही, तोपर्यंत देवाचा आशीर्वादाचा मार्ग तुमच्या जीवनामध्ये मोकळा होत नाही. तुम्हाला तो मोकळा करणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या बऱ्याचशा प्रार्थनांची उत्तरं मिळत नाही. त्याचे कारण हेच आहे की तुम्ही तुमच्या बुद्धी कल्पना आणि परमेश्वराकडे मागता, त्याची इच्छा आपल्या जीवनात समजून घेत नाही. इफिस्करास पत्र 5 अध्याय 10 वचन सांगते की प्रभूला काय पसंत आहे ते पारखून घेत चला. योहान पहिल्या पत्र 5 अध्यायात सांगतो, पहा, जर आपण त्याच्या इच्छेने मागतो तर ते आपल्याला देईल, हा आपल्याला भरोसा आहे. त्याची इच्छा समजून घ्या. आपलं मागणं त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या राज्य धार्मिकतेनुसार असलं पाहिजे. लाजराच्या वेळेस ख्रिस्त म्हणला होता, पहा, हा आजार मरणासाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आहे. आणि लक्षात ठेवा, देवाच्या राज्य धार्मिकतेकरता मागणारे, देहाकरता न पेरणारे, आत्म्याकरता पेरणारे बना. पावसाच्या अगोदर तो पक्षी ओरडतो, पहा, पेर तेव्हा, पेर तेव्हा. तो पाऊस येण्याची शक्यता आहे, तो कधी येईल आपल्याला ठाऊक नाही. तो ख्रिस्त शेवटचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तो जवळ दिवस आलेला आहे. तर पेर तेव्हा. तुमच्याकडे किती दिलेत? 5,000, 2,000, 1,000. त्यानुसार पेरणारे बना. लपून ठेवणारे बनू नका. त्यांना प्रभूपासून काही मिळणार नाही. प्रभूमध्ये पेरणारे बना, कारण की तो तारणारा आहे, जीवन देणारा आहे, सामर्थ्य पुरवणारा आहे. प्रेज द लॉर्ड. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युगा है. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युगा है. आहा हा हा हा, हालेलुया, हो 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 हो, होसाना, हा हा हा, हालेलुया, हो 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 हो, होसाना, हालेलुया, 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे, आनंद उल्हास करू. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. किती थोर तो देव, सर्वस आपणाजले. किती थोर तो देव, सर्वस आपणाजले. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युगा है. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युगा है. आहा हा हा हा, हालेलुया, हो 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 हो, होसाना, आहा हा हा हा, हालेलुया, हो 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 हो, होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे, महिमा स्तुती वर्णू. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युगा है. तारक तो, सामर्थ्य तो, येशू दे युगान युगा है. आहा हा हा हा, हालेलुया, हो 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 हो, होसाना, आहा हा हा हा, हाले
हालेलुया, होसाना, हालेलुया, 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. सैतानी बंधनातून आपणास सोडवितो. तारकतो, सामर्थ्य तो येशू दे युगानुयुग है. तारकतो, सामर्थ्य तो येशू दे युगानुयुग है. आहा हा हा हा, हालेलुया, हो हो हो, होसाना, हा 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 हा, हालेलुया, हो हो हो, होसाना. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद देव परमेश्वराच्या नावाला की त्याने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली. आणि होय, त्याने एक सुंदरशा वेळेमध्ये आपणास आणलं, त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. तो महान आहे, तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. तो स्तुतीस योग्य असा परमेश्वर आहे. आणि तो आपल्याला सर्व अंधकारातून काढणारा असा परमेश्वर आहे. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. प्रार्थना मैं तुझसे करूं मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. मेरा ये जीवन तेरे काम आए. मेरा ये जीवन तेरे काम आए. तेरी है मेरी तमन्ना. प्रार्थना मैं तुझसे करूं मेरे प्यारे मसीहा. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं. तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं. तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू. हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू. तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं. तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं. तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं. तेरे संग रहकर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं. हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू. हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू.
कितना मधुर है तेरा वचन। भर रात मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन। भर रात मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। है प्रभु यीशु कितना प्यारा है तू, है प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं मेरे प्यारे मसीहा, प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सुंदरशी वेळ दिली, सुंदरशी प्रियजन ऍड केलेले आहेत, त्या सर्वांना ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. आज जेवढे जण तुझं वचन ऐकतील ख्रिस्तामध्ये तू आशीर्वादित कर. त्यांची सर्व बंधनं तुझ्या वचनाद्वारे ख्रिस्तामध्ये तू दूर कर. अडखळणं ख्रिस्तामध्ये तू काढून टाक. तुझी शांती, प्रीती, सहनशीलता ख्रिस्तामध्ये प्रत्येका ठिकाणी तू घाल. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या वचनामध्ये, ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये केली म्हणता की त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, स्तुती करू. त्याने सुंदरशी वेळ आपल्या जीवनात दिली आणि आज सुंदरसं वचन प्रभूमध्ये त्याचं आत्मिक अन्न आपण ऐकणार आहोत. होय, त्या वचनाद्वारे, त्या येणाऱ्या वचनाद्वारे प्रभू तुम्हा सर्वांस ख्रिस्तामध्ये स्थिर करो. परमेश्वर त्या वचनाद्वारे तुमचं जीवन आत्मिकरित्या ख्रिस्तामध्ये उद्धार करो. पहा, मनुष्याचं जीवन हे दैहिक आणि आत्मिक यामधला तो लढा आहे. पौल म्हणतो पहा रोमकरासपत्र 7व्या अध्यायामध्ये, पहा मला जे द्वेष असं वाटतं ती मला करण्याची इच्छा नसतानाही ती पुढे येतं. मी जो साधू कर्म करणारा त्या माझ्या ठाई एक मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनाच्या नियमाशी कैद करून देतो. पहा पौल काय म्हणतो की मी देहाने पापांच्या नियमाचे दास्य करीतो आणि मनाने देवाच्या नियमाचे दास्य करीतो. आहा, मी किती कष्टी मनुष्य, मला मरणाच्या देहापासून कोण सोडवेल. हाच तो लढा आहे, आत्मिक लढा आहे. आपल्याला तो लढायचा आहे. सर्व भाव, कल्पना, बुद्धीच्या कल्पना, भावनिकता, मान, मनाचा गौरव, मीपणा यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि तो हा लढा आहे. ख्रिस्ताने आपणासाठी वधस्तंभापर्यंत तो लढा लढला आणि तो विजयी झाला मरणावर.
याकरता की त्याच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने, वचनाने आपण सुद्धा तो लढा लढायचा आहे. मनुष्याचं जे जीवन आहे दैहिक आणि आत्मिक यातला तो लढा आहे. जसं ख्रिस्ताने आपल्या पापांकरता देहाला, स्वतःला वधस्तंभाला खिळून आपल्या पापाचा खंड भरला आणि आपल्याला त्या सर्व अंधकाराच्या गोष्टीतून बाहेर काढलं आणि तो उठवला गेला, त्या ख्रिस्ताचे आपल्याला बनायचं आहे. म्हणून पौल रोमकरासपत्र 7व्या अध्यायामध्ये सांगतो, पहा मी देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो, मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो. मी किती कष्टी मनुष्य, मला मरणाच्या देहापासून कोण सोडवेल? आणि हाच तो लढा आहे. आपल्याला त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. तुमचे भाव, तुमची कल्पना, तुमची बुद्धी, तुमची मानसिकता यावर तुम्हाला इंद्रिय दमन करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीराला पकडून दास करून ठेवायचं आहे आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात, त्याच्या प्रेरणेने, देवाच्या वचनामध्ये आपलं जीवन जगायचं आहे. आपल्याला तो जीवनी मुकुट ख्रिस्त हा पण जर जिंकायचा आहे तर ख्रिस्ताला पांघरून घेतलेले आपण असलो पाहिजे. आणि आपण हाच आज एक प्रभूमध्ये संदेश ऐकणार आहोत. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा. कोणत्याही मनुष्याकडून मनुष्याने पाहावं, आपलं गौरव व्हावं, आपली स्तुती व्हावी, आपलं नाव मोठं व्हावं याकरता पेरणारे बनू नका. हे सर्व देहाकरता पेरणारे आहेत. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. जेव्हा तुम्ही प्रभू करता करता, ख्रिस्त करता करता, प्रभू येशूच्या नावाने पेरणारे बनता, आत्म्या करता पेरता, तेव्हा देवाकडून तुम्हाला प्रतिफळ मिळेल. येणाऱ्या राज्यात, येणाऱ्या त्याच्या सार्वकालिक जीवनात सुद्धा प्रतिफळ मिळेल आणि या जगात सुद्धा प्रभूकडून तुमची स्तुती होईल. परमेश्वर ख्रिस्तामध्ये तुम्हाला प्रतिफळ देईल. याकरता देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा. कुठल्याही कोणाकडूनही आपल्या स्तुतीची अपेक्षा बाळगू नका. स्वर्गीय पित्याने पाहावं, ख्रिस्ताने पाहावं याकरता प्रार्थना करणारे, वचन पेरणारे, इतरांना मदत करणारे आणि धर्माचरण करणारे बना. कुणी मनुष्याने पाहावं म्हणून, आपली स्तुती व्हावी म्हणून आपल्या मनाचं गौरव करण्याकरता करू नका. ते नाशाचं पीक आहे. तुम्हाला सार्वकालिक जीवनाचं प्रतिफळ मिळावं असं वाटत असेल तर फक्त देवाकडून अपेक्षा बाळगा आणि आत्म्याकरता पेरणारे बना. प्रेज द लॉर्ड. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. तुमची निराशा होणार नाही जेव्हा तुम्ही पित्याकरता, ख्रिस्ताकरता, प्रभू येशूच्या नावाकरता पेरता, त्याने पाहावं म्हणून प्रार्थना करता, त्याने तुम्हाला फळ द्यावं म्हणून प्रार्थना करता, त्याने तुमच्या कामाची स्तुती करावं म्हणून सत्कर्म करता. असे करणारे जेव्हा तुम्ही बनता ख्रिस्तासारखे, तेव्हा तुम्हाला प्रतिफळ हमखास मिळणार आहे. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. मनुष्याकडून अपेक्षा बाळगू नका. याने मला चांगलं म्हणावं, याने माझ्या कामाची स्तुती करावी म्हणून करणारे बनू नका. तर देवाच्या नामाकरता, प्रभू येशूच्या नावाकरता, आत्म्याकरता पेरणारे बना. तुमची निराशा होणार नाही. देव तुम्हाला प्रतिफळ देईल. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. पहा, यातलं आपण पहिलं वचन वाचूया. मत्तयाचा 6वा अध्याय. मत्तयाचा 6व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने सांगितलेली वचनं नमूद केलेली आहेत. पहा, मत्तयाचा 6वा अध्याय. गुप्त दान धर्म आणि गुप्त प्रार्थना. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. याविषयी ख्रिस्त मत्ते कृष्णमध्ये त्याने सांगितलेले वचन मत्त्याने नमूद केलेले आहे. तुम्ही पेरताना, कृती करताना, प्रार्थना करताना पित्याने पाहावं म्हणून आणि आत्म्याकरता पेरणारे बना. येणाऱ्या राज्यात तुम्हाला प्रतिफळ मिळेलच मिळेल. या युगी सुद्धा परमेश्वर तुमचं जीवन आशीर्वादित करेल. कोणी मनुष्याने पाहावं, आपली स्तुती व्हावी म्हणून करणारे बनू नका. तुमच्या निराशा हाती पडेल. ख्रिस्त येईल तेव्हा सुद्धा पडेलच पडेल आणि या जगात सुद्धा पडेल. जोपर्यंत तुमच्याकडून मिळतंय तोपर्यंत तुमची स्तुती होईल. जेव्हा तुम्ही देऊ शकणार नाही तेव्हा तुम्हाला निराशा हाती पडेल. याकरता स्वर्गीय पित्याने पाहावं आणि त्याने तुम्हाला प्रतिफळ द्यावं याकरता पेरणारे बना. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा,
निराशा होणार नाही. मत्त्याचा 6वा अध्याय यातलं पहिलं वचन काय म्हणतं पहा, गुप्त दान धर्माविषयी. मनुष्याने पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा, केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हास प्रतिफळ नाही. परमेश्वराकडून काहीही प्रतिफळ मिळणार नाही. जे मनुष्याने पाहावं त्याच्यापासून गौरव मिळवण्याकरता काम करतात. मनुष्याने पाहावं म्हणून दानधर्म करायचा, मनुष्याने पाहावं म्हणून काहीतरी एक्झिबिशन बनवायचं, काहीतरी गोष्टी करायच्या, त्याच्याकडून गौरवाची अपेक्षा बाळगायची मनुष्याकडून, त्याकरता करणारे बनू नका. पहा, मनुष्याने पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा, केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हास प्रतिफळ नाही. ते तुमची कर्म सत्कर्म म्हणून गणली जाणार नाहीत. तुम्ही तुमच्या मनाच्या गौरवाकरता केलेलं आहे. गुप्त दानधर्म, गुप्त प्रार्थना करणारे बना, यासाठी गुप्तदशी पित्याने तुम्हाला फळ द्यावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपलं सर्व करणं गुप्त असं ठेवा. तिसरं वचन काय म्हणतं पहा, तू धर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, यासाठी की तुझे धर्म करणे गुप्तपणे व्हावे, म्हणजे तुझा गुप्तदशी पिता तुला फळ देईल. तुम्हाला फळ कधी मिळेल? परमेश्वरापासून अपेक्षा बाळगा फळाची, मनुष्यापासून बाळगू नका. मनुष्याने पाहावं म्हणून देवाची स्तुती, आराधना, प्रार्थना, धर्माचरण करणं थांबवा. मनुष्यापासून गौरव मिळवण्याकरता काहीच पेरू नका, देहाकरता काही पेरू नका, आत्म्याकरता पेरणारे बना. परमेश्वराने पाहावं, ख्रिस्ताने पाहावं आणि त्यांनी प्रतिफळ द्यावं म्हणून पेरणारे बना. येणाऱ्या सार्वकालिक जीवनात परमेश्वर तुम्हाला योग्य असं प्रतिफळ देईल. तुमची निराशा होणार नाही. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. परमेश्वर तुमची सर्व सत्कर्म, जसं तुम्ही गुप्त दानधर्म करता, गुप्त प्रार्थना करता, परमेश्वर त्या सर्व गोष्टी स्मरणामध्ये ठेवणारा असा आहे आणि प्रतिफळ देणारा असा आहे. गुप्त प्रार्थनाविषयी ख्रिस्ताने सांगितलेलं वचन काय लिहिले पहा, मत्त्याचा 6वा अध्याय 5 वचन काय म्हणतं, तसेच तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा ढोंग्यासारखी होऊ नका, कारण मनुष्याने आपणास पाहावे म्हणून सभास्थानात चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. पहा, तुम्हाला या जगात प्रतिफळ हवंय का सार्वकालिक जीवनात प्रतिफळ हवंय? देवाकडून प्रतिफळ हवंय का मनुष्याकडून हवंय? हे सर्व गोष्टींचा विचार करा. सर्व कृती करताना विचार करा. परमेश्वराने पाहावं, गुप्तदेशी पित्याने पाहावं, प्रभू येशूच्या नावाने करणारे असे बना. कुठल्याही गोष्टी उघड करणारे बनू नका, कारण की देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, तो तुम्हाला प्रतिफळ देईल. तुम्ही चांगलं पेरणारे आहात, पण तुमच्या जीवनी जर आज दुःख आहेत, क्लेश आहेत, मनुष्यापासून तुम्हाला काही मिळत नाही, तर लक्षात ठेवा, परमेश्वर तुमचं प्रतिफळ आहे. परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देईल. त्यांनी तुमची सत्कर्म पाहिलेली आहेत. कुठल्याही मनुष्याकडून स्वतःचा गौरव करून घेऊ नका. ते निष्फळ आहे, ते नश्वर आहे, आज आहे उद्या नाही. जर तुम्ही सत्कर्म करणारे आहात, प्रार्थना करणारे आहात, निराश होऊ नका. कुणी निंदा केली तरी घाबरू नका. गुप्तदशी पित्याने तुमची गुप्त प्रार्थना ऐकलेली आहे, तुमचे कर्म पाहिलेले आहेत, सत्कर्म पाहिलेले आहेत. गुप्तदशी पिता तुम्हाला फळ देईल. तुम्ही चांगलं करून सुद्धा जर तुमची आज निराशा आहे, तुमची निंदा चालू आहे, तर घाबरू नका. गुप्तदशी पित्याने तुमच्या प्रार्थना पाहिलेल्या आहेत, तुमचं काम पाहिलेलं आहे, तो तुम्हाला प्रतिफळ देईल. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही, कधीच होणार नाही. येणाऱ्या सार्वकालिक जीवनात होणार नाही आणि या जगात सुद्धा होणार नाही. याकरता आपले सर्व गोष्टी गुप्त राखा. गुप्त प्रार्थना, गुप्त दानधर्म, गुप्तदशी पित्याने पाहावे आणि त्यांनी प्रतिफळ द्यावं. आणि जरी तुम्ही कोणाविषयी केलेलं असेल, दानधर्म केला असेल, पण तुम्हाला तसं प्रतिफळ मिळालं नसेल, त्या व्यक्तीकडून निंदा झाली असेल, तरी घाबरू नका. पित्याने तुमचे सत्कर्म पाहिलेले आहेत, तो तुम्हाला प्रतिफळ देईल. तो निराश करणार नाही. पहा 7 आणि 8 वचन काय सांगतं, मत्ते 6वा अध्याय, तुम्ही प्रार्थना करीत तेव्हा विदेशासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपल्या बहुभाषणामुळे आपले मागणे मान्य होईल असं त्यास वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला जे काही अवश्य आहे ते तुम्ही मागण्यापरी तुमच्या पित्याला कळते. परमेश्वराला ठाऊक आहे
तुम्ही चांगल्या मनाने पेरलेलं आहे, तुमच्या बदरी चांगलं पडत नाही, पण परमेश्वर त्या सर्व गोष्टी लिहून ठेवत आहे. परमेश्वर पिता तुमचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे, येणाऱ्या राज्यात सुद्धा देणार आहे. लवकरच तुमच्या प्रार्थनेची उत्तर तो तुम्हाला देईल. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. जे देवाकडून फळाची अपेक्षा बाळगतात ते कधीच निराशा होणार नाही, त्यांची निराशा कधीच होणार नाही. योहान 7वा अध्याय 18 वचनामध्ये ख्रिस्ताने सांगितलेलं, प्रभू येशूने सांगितलेलं असंच एक वचन नमूद आहे. योहानाच्या अध्यायामध्ये, योहान शुभवर्तमान 7वा अध्याय 18 वचन, जो आपल्या मनचे बोलतो तो स्वतःचे गौरव पाहतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्यामध्ये काही अधर्म नाही. पहा, जो देवाचं वचन बोलतो तो देवापासून आहे, पण जो स्वतःच्या मनचं बोलतो तो स्वतःचे गौरव पाहतो. तो स्वतःचे गौरव पाहणारे बनू नका. कोणी आपल्याला चांगलं म्हणावं, आज जर तुमच्या घरामध्ये तट आहे, तुमची निंदा होत आहे, तुम्हाला कुणी पाहत नाही, तुमची कुणी काळजी घेत नाही, तर लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला प्रतिफळ देईल. तो तुमची काळजी घेईल, तो तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल. ते गुप्त दिशी पित्याची गुप्त प्रार्थना करणारे बना, गुप्त दान धर्म करणारे बना. कारण की जो स्वतःच्या मनचे बोलतो तो स्वतःचे गौरव पाहतो, आणि आपणाला ज्याने पाठविले त्याचे गौरव जो पाहतो तो खरा आहे. पित्याने ख्रिस्ताला एकुलते एक पुत्राला या जगात पाठवलं, त्याने पित्याची वचन विदित केली. तोच कित्ता आपण गिरवणारे असलो पाहिजे. आपण त्याच वचन, गुप्तदशी पित्याची गुप्त प्रार्थना, गुप्त दान धर्म करणारे आणि त्याच्याकडून अपेक्षा बाळगणारे असलो पाहिजे. त्याच्याकडून आपला मान व्हावा, त्याच्याकडून असं जीवनी मुकुट मिळावा, ख्रिस्ताच्या गौरवात आपण गौरवात प्रगट व्हावं आणि त्याने आपल्याला स्वीकारावं आपल्या दूतांसमोर, ह्याची अपेक्षा बाळगा. आणि त्याकरता पेरणारे बना. ज्या आत्म्याकरता पेरतात त्यांना सार्वकालिक जीवनाचं पीक मिळेल. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही, कधीच होणार नाही. कारण की तो पिता आहे, तो सर्व तुमच्या सत्कर्माची जाण ठेवणारा असा आहे. पहा, नीतिसूत्र 27 याचं दुसरं वचन काय म्हणतं. नीतिसूत्र 27वा अध्याय याचं दुसरं वचन, स्वमुखाने नव्हे तर इतरांनी आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी. प्रेज द लॉर्ड. जो स्वतःची प्रशंसा करतो तो स्वतःमध्ये मग्न असतो, त्या मी शब्दामध्ये मग्न असतो, परंतु मी राहिलाच नाही. आपण तर वधस्तंभाला खिळलेले आहोत, मग मी कुठे राहिला? मी तर मेलेला आहे. पौल म्हणतो, पहा, मी जीवित नाही, मी तर वधस्तंभाला खिळलेला आहे. माझ्या काही ते जीवित आहे, त्याच्या विश्वासाने आहे. आज आपण जे जीवित आहोत ख्रिस्ताच्या विश्वासाने आहोत. तर प्रभू करता, ख्रिस्ता करता पेरणारे बना, स्वमुखाने नव्हे तर इतरांनी आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी. आणि होय, जेव्हा तुम्ही देवाच्या आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये पेरणारे बनता, गुप्त कामकरी बनता, गुप्त प्रार्थना करणारे बनता आणि आत्म्या करता, प्रभू करता म्हणून इतरांना मदत करता, प्रभू येशू तुम्हाला प्रतिफळ देईल. प्रेज द लॉर्ड. तो निराश करणार नाही, त्याकरता देवाकडून प्रतिफळाची अपेक्षा बाळगा. पहा, योहान 17वा अध्याय 17 ते 24 वचनामध्ये, योहान 17व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताने याचं परिवर्तित रूप कसं होतं याविषयी बोध केलेला आहे. पहा, या मीपणापासून सुटका कशी मिळते. पहा, मत्ते याचा 17वा अध्याय 17 ते 21 वचन आहेत. 24 वचन वाचूया. तू सत्यास त्यास पवित्र कर, तुझे वचन सत्य आहे. जसे तू मला जगात पाठविले तसे मी त्यास जगात पाठविले. मी त्यांच्यासाठी स्वतःला अर्पण पवित्र करीतो, यासाठी की त्यांनी खरे खरे पवित्र व्हावे. मी त्यांच्यासाठी केवळ नव्हे तर त्यांच्या वचनावर जे विश्वास ठेवितात त्यांच्यासाठी विनंती करतो. ख्रिस्त म्हणतो, त्यांच्या वचनावर जे विश्वास ठेवतात, म्हणजे आपणही त्यामध्ये आलेले आहोत, त्यांच्यासाठी ख्रिस्त म्हणतो मी विनंती करत आहे. विनंती काय आहे ऐकून घ्या. ख्रिस्ताची विनंती काय आहे? यासाठी की त्या सर्वांनी एक व्हावे.
सर्वांनी काय व्हावं? एक व्हावं. कशामध्ये एक व्हावं? हे पित्या, जसा तू मजमध्ये मी तुझमध्ये, तसे त्यांनी आम्हामध्ये व्हावे. प्रेज द लॉर्ड. आपल्यातला तू मी निघून जावा म्हणून ख्रिस्ताने स्वतःचं अर्पण केलं. त्या मी संपावा. आपल्या जीवनातला तो आदाम हा मी काढला जावा आणि आपण आम्ही बनावं. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या वस्तीस असलेले आपण असावं. आपला तो समेट व्हावा म्हणून ख्रिस्ताने स्वतःचं अर्पण केलं की आपल्यातला तो मी जावा आणि आपण आम्ही बनावं. प्रेज द लॉर्ड. पहा, जसा तू मजमध्ये मी तुझमध्ये, तसे त्यांनी आम्हामध्ये व्हावे, यासाठी की तुम्हाला पाठविले असा विश्वास जगाने धरावा. तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यास दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. आपण एक व्हावं. पिता, पुत्र, पवित्र आत्म्यामध्ये एक व्हावं म्हणून ख्रिस्ताने आपलं अर्पण दिलं. यासाठी की आपल्यातला तो जुना दाम काढला जावा, तो मी काढला जावा. याकरता प्रभूच्या नामाकरता, येशूच्या नामाकरता, देवाच्या नामाकरता पेरणारे बना, आत्म्याकरता पेरणारे बना. आपल्यातला तो मी, गौरव, मनाचा गौरव, सर्व गर्व ख्रिस्तामध्ये काढून टाका. नम्र बना, नम्र चित्त धारण करा. आणि जेव्हा तुम्ही असे बनता, नतमस्तक होता, नम्र होता, तेव्हा आपण आम्ही बनतो. पिता आणि पुत्र आपल्या वस्तीस येतात. पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो. याकरता मनासाठी गौरव मिळवण्यासाठी करू नका, तर देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, तुम्हाला निराशा होणार नाही. हे पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिलेले आहेत त्यांनी जेथे मी आहे तेथे मजजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या स्थापनेपासून तू मजवर प्रीती केली. होय, त्याने आपल्यावर पहिली प्रीती केली. आणि जिथं ख्रिस्त आहे तिथं आपण असावं, ही ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि याकरता देहाकरता नाही, मनाकरता नाही, तर आत्म्याकरता, परमेश्वराकरता पेरणारे असे बना. प्रेज द लॉर्ड. पहा, गलतीकरासपत्र 6 अध्याय 8 ते 10 वचन काय म्हणतात. गलतीकरासपत्र 6 अध्याय 8 ते 10 वचन काय म्हणतात पहा. सुंदर वचन आहे. गलतीकरासपत्र 6 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये वचन काय म्हणतं पहा. जो आपल्या देहासाठी पेरतो त्याला देहापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचं पीक मिळेल. योग्य ते कराव्यास आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथा काळी आपल्या पदरी पीक पडेल. होय, जर तुम्ही आत्म्याकरता पेरता, मनाच्या गौरवाकरता पेरत नाही आहात, देहाकरता पेरत नाही आहात, मीपणाकरता पेरत नाही आहात, पण आत्म्याकरता पेरत आहात, तर सार्वकालिक जीवनाचं पीक यथाकाळी आपल्या पदरी पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूनी पाहावं, प्रभू येशूच्या नावाकरता पेरणारे बना. जिथं तुम्ही काम करत आहात, जिथं तुम्ही राहत आहात, तिथं ख्रिस्ताच्या गौरवाकरता, ख्रिस्ताने पाहावं म्हणून, पित्याने पाहावं म्हणून आत्म्याकरता पेरणारे बना. तर आपल्याला ते सार्वकालिक जीवनाचं पीक मिळेल. देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. प्रेज द लॉर्ड. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 13 ते 17 वचन काय म्हणतात पहा. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 13 ते 17 वचन काय म्हणतात पहा. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 13 ते 17 वचन. जेव्हा तुम्ही आत्म्याकरता पेरता, देवाकडून फळाची अपेक्षा बाळगता आणि देवाने पाहावं, ख्रिस्ताने पाहावं म्हणून पेरता, आत्म्याकरता पेरता, तर तुम्ही प्रतिफळास मुकणार नाही. परमेश्वर तुमच्या सर्व कृतीचं प्रतिफळ येणाऱ्या राज्यामध्ये देईल. जरी मनुष्याकडून तुमचं गौरव होत नसेल, आज तुम्ही जे पेरत आहात, तुम्ही एखाद्या विषयी चांगलं केलेलं आहे तरी सुद्धा तुम्हाला चांगलं मिळत नसेल, तर परमेश्वराचं वचन सांगतं की तो तुमच्या सर्व सत्कर्माची फेड करेल.
तो तुम्हाला प्रतिफळ देईल. जेव्हा तुम्ही गुप्त प्रार्थना करता, गुप्त दान धर्म करता, स्वर्गीय पित्याने पाहावं म्हणून करता, ख्रिस्ताने पाहावं म्हणून करता, आत्म्याकरता पेरता, तुम्ही प्रतिफळास मुकणार नाही. पहा, पेत्र त्याच्या पहिले पत्र 3 अध्याय 13 ते 17 वचनात काय सांगतो. जे तुम्ही चांगल्याची आशा धरणारे आहात, तर तुमचं वाईट करणारा कोण? पहा, तुम्ही चांगल्याची अपेक्षा बाळगत आहात, जीवनी मुकुट मागत आहात, पृथ्वीच्या गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकत आहात, जगिक गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकत आहात, अंधकाराच्या गोष्टी काढून टाकत आहात, तो मीपणा आपल्या जीवनातून काढून टाकत आहात, नम्र बनत आहात परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली, तर योग्य वेळी परमेश्वर तुम्हाला उंच करेल. चांगल्याची अपेक्षा बाळगत आहात, तर तुमचा वाईट करणारा कोण आहे? परमेश्वरच तुम्हाला अनुकूल आहे, तर तुम्हाला प्रतिकूल कोण आहे? प्रेज द लॉर्ड. ज्याने आपला एकुलता एक पुत्र आपणासाठी दिला, काय तो आपल्यावर दंडाज्ञा करेल काय? तो आपल्याला शासन करेल काय? याकरता देहा करता नाही, स्वतःच्या मनाच्या गौरवा करता नाही, स्वतःच्या मीपणा करता नाही, तर ख्रिस्ता करता, पित्या करता पेरणारे बना, आत्म्याकरता पेरणारे बना. जर चांगल्याची अपेक्षा बाळगता, तर तुमचं वाईट कोण करेल? आणि जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य, त्याच्या भयाने भिवू नका व घाबरू नका. जरी तुम्हाला छळ भोगायला लागला, तर आपल्या मेंढपाळाने तोच छळ सहन केला, वधस्तंभापर्यंत पित्याच्या आज्ञेमध्ये राहिला आणि आपल्याला सार्वकालिक जीवनाचे आणि स्वर्गाचे दरवाजे त्याने उघडले. होय, तो आपला दरवाजा आहे, तो आपला मार्ग आहे, तो आपला मेंढपाळ आहे. त्या चित्तवृत्तीत राहा. जरी तुम्हाला धार्मिकतेमुळे, जरी तुम्ही गुप्त दानधर्म केलेला आहे, जरी तुम्ही गुप्त प्रार्थना केलेला आहे, जरी तुम्ही एखाद्याला मदत केलेली आहे, जरी तुम्ही कोणाची काळजी घेतलेली आहे, पण परतफेड तुमची तशी झालेली नाही, तुमची निंदा होत आहे, तुमचा छळ होत आहे, तर तुम्ही धन्य आहात, आशीर्वादित आहात. स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. मत्ते कृष्णवर्तन 5 अध्याय ख्रिस्त म्हणतो, माझ्या नामामुळे, प्रभू येशूच्या नावामुळे तुमचं छळ होत आहे, तर आनंद उल्हास करा, उड्या मारा. स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराच्या, ख्रिस्ताच्या जीवनी पुस्तकात तुमची नावं लिहिलेली आहेत. लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही धार्मिकतेमुळे दुःख सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य, त्याच्या भयाने भिवू नका, घाबरू नका. तर ख्रिस्त प्रभू याला आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुम्हाला जी आशा आहे तिची विचारपूस करणाऱ्या प्रत्येक इस्माला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा, तरी ते सौम्यतेने आणि भिडेने द्या. आपल्याला प्रत्युत्तर करायचं आहे, पण ते सौम्यतेने आणि भिडेने द्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्या अंतःकरणात ख्रिस्ताला, राजाला पवित्र मानायचं आहे, नम्र राहायचं आहे, ख्रिस्ताला पांघरून घ्यायचं आहे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात राहायचं आहे, देवाच्या वचनात राहायचं आहे. धार्मिकतेमुळे छळ झाला तरी परमेश्वरापासून तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. 16 वचन काय म्हणतं पहा, ते सद्भाव धरून द्या, यासाठी की त्याविषयी तुमची निंदा होते, त्याविषयी ख्रिस्तामधील तुमच्या सद्वर्तनावर आळ घेणाऱ्यांनी लज्जित व्हावं. प्रेज द लॉर्ड. आपण आपलं असं जीवन बनवलं पाहिजे. मनाकरता पेरणारे नाही, मनाच्या गौरवाकरता पेरणारे नाही, देहाच्या गौरवाकरता पेरणारे नाही, मनुष्याकडून गौरव मिळवून पेरणारे नाही, तर पित्याकरता, ख्रिस्ताकरता, आत्म्याकरता पेरणारे बना. तुम्हास प्रतिफळ मिळेल. चांगले करूनही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. तुम्ही चांगलं करून जर तुमच्या जीवनी दुःख आहे, तुम्ही सर्व लोकांकरता चांगलं केलेलं आहे, पण तुम्हाला तसं प्रतिफळ मिळत नाही, तर मनुष्याकडून अपेक्षा बाळगू नका, देवाकडून फळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. देवाची इच्छा आहे चांगले करून तुम्ही दुःख भोगावं, असं जर देवाची इच्छा तर ते चांगलं आहे. वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा चांगलं करून दुःख भोगणं चांगलं आहे. आपला मेंढपाळ त्याच मार्गाने गेला. याकरता चांगलं पेरणारे बना, आत्म्याकरता पेरणारे बना, गुप्तदशी पित्याची प्रार्थना करणारे, गुप्त दान धर्म करणारे बना. प्रेज द लॉर्ड. पहा, शेवटचे 2 वचन वाचूया. कोरिन्थीकराचे पहिले पत्र 15 अध्याय, कोरिन्थीकराचे पहिले पत्र याचा 15 अध्यायामध्ये पौल काय सांगतो पहा. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय 58 वचन. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर, अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर असा.
प्रेज लॉर्ड. पहा, तुम्ही जे काही पेरलेलं आहे, जर तुम्ही मनाच्या गौरवाकरता पेरत नाही आहात, मनुष्याकडून फळ मिळावं म्हणून तुम्ही पाहत नाही आहात, पेरत नाही आहात, तर परमेश्वरापासून तुम्हाला प्रतिफळ मिळेल. आणि जरी तुम्ही धार्मिकतेकरता दुःख सहन करत आहात, तर देवाच्या योजनेद्वारे आहे. तुम्ही धन्य आहात, आशीर्वादित आहात. ख्रिस्त येईल तेव्हा तुम्हाला प्रतिफळ मिळेल. प्रेज लॉर्ड. तुम्ही चांगल्याची अपेक्षा बाळगता, तर तुमचं वाईट करणारा कोण आहे? गुप्तदशी पित्याने पाहावं, ख्रिस्ताने पाहावं. प्रभूच्या नावाने पेरणारे, पित्याच्या नावाने पेरणारे, पवित्र आत्म्यामध्ये पेरणारे, आत्म्याकरता पेरणारे असे बना. तुम्ही प्रतिफळास मुकणार नाही. पहा, यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीयेत. तुम्ही कुठलेही श्रम केलेले व्यर्थ जाणार नाही. ख्रिस्ताच्या नामामध्ये जर पेरलेलं आहे, आत्म्याकरता पेरलेलं आहे, जरी या जीवनी तुम्हाला दुःख मिळत आहे, तर तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही चांगलं करून तुमची निंदा होत आहात, तर आनंद उल्हास करा, उड्या मारा. स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. प्रतिफळ देणारा ख्रिस्त देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. आपला मेंढपाळ त्याच मार्गाने गेला आहे. याकरता चांगल्या करता पेरणारे बना. प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात, म्हणून स्थिर, अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर बना. अजून उत्साहाने काम करा, अजून उत्साहाने काम करा, की आपला वर येत आहे. वधूने वरासारखं बनावं. काय वधू तयार होत आहे? काय ख्रिस्ताला वधू पसंत पडेल? काय वराला पसंत पडावी म्हणून वधूने काम करणारं बनावं. त्याकरता पेरावं. मनुष्याकडून गौरव पाहू नका, निराशा हाती पडेल. देवाकडून प्रतिफळाची अपेक्षा बाळगा, निराशा होणार नाही. तुम्हाला प्रतिफळ हमखास मिळेल. पहा, कलसीकरास पत्र शेवटचं वचन वाचूया. कलसीकरास पत्र 3रा अध्याय 22 ते 25 वचन काय म्हणतात? कलसीकरास पत्र 3रा अध्याय, कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय 22 ते 25 वचन काय म्हणतात? दासांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या व्यवहारातल्या धनाच्या आज्ञा माना. मनुष्यास संतोषणाऱ्या नोकरासारखे तोंड ढकल्या चाकरीने नका, तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून त्याला माना. पहा, तुम्ही जिथे कुठे काम करत आहात, ज्या अधिकाराच्या हाती काम करत आहात, तिथे सुद्धा त्याची आज्ञा, प्रभूची आज्ञा म्हणून पाळा. सालस मनाने, तोंड देखलं नाही, तर प्रभूसाठी पेरणारे बना. तुमच्या कामाचं प्रतिफळ या जगात नाही, ख्रिस्त आल्यावर मिळेल. आणि या जगात तुम्हाला जर गौरव मिळणार नाही, कारण ख्रिस्त म्हणतो, पहा, या जगात तुम्हाला शांती मिळणार नाही, क्लेश होतील तुम्हाला, पण माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळेल. धीर धरा, मी जगाला जिंकलं आहे. योहान 16 अध्याय. पहा, इथं वचन सांगतं की प्रभूची भीती बाळगून त्याला माना. प्रभूपासून प्रतिफळ मिळेल याची अपेक्षा बाळगा. त्याच्या एका गालात वाजवले, दुसरा गाल त्याने पुढे करायला आपल्या ख्रिस्ताने सांगितलं आहे. त्याच्याही गालात वाजवण्यात आली, त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं, त्याच्या अंगरकाळात चिट्ट्या टाकण्यात आल्या, त्याच्या मस्तकी काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या हातीपायी खिळे ठोकले, भाल्याने भोकसण्यात आलं, त्याची चेष्टा करण्यात आली, त्याची निंदा करण्यात आली. तो देवाचा पुत्र असताना स्वतःला इतकं रिक्त केलं, तर आपण स्वतःला किती रिक्त केलं पाहिजे? आपण त्या वधस्तंभाच्या चोरासारखं म्हणलं पाहिजे, हे प्रभू, तू जेव्हा येशील, तेव्हा राज्याधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. त्या जकातदासारखं छातीवर बडवून म्हणलं पाहिजे, परमेश्वरा मज पाप्यावर दया कर. होय, आपली मनस्थिती अशीच आस्था पश्चातापामध्ये असली पाहिजे. आपण नम्र असलं पाहिजे. जिथे तुम्ही काम करत आहात, जिथे ज्या कलस्याला तुम्ही जडलेले आहात, तिथं सर्व आज्ञापालनाचे दास असे राहा. प्रभूची आज्ञा म्हणून पाळा. प्रभू पासून प्रतिफळ याची अपेक्षा बाळगा. तुमची निराशा होणार नाही. आणि जे काही तुम्ही करीता ते मनुष्यासाठी म्हणून नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. आज तुम्ही कोणासाठी मदत करत आहात, कोणासाठी प्रार्थना करत आहात, प्रभूसाठी म्हणून करा. जीवे भावे करा. मनुष्यापासून गौरव मिळण्यासाठी प्रयत्न करू नका. निराशा हाती पडेल. तुमचे मन खिन्न होईल. त्या देही गोष्टीतून बाजूला पडा. आत्म्याने परिवर्तन करून घ्या आपल्या जीवनामध्ये. न्यू बॉर्न असे बना, नवी उत्पत्ती असे बना. देहाला बुकलून दास करून ठेवा आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात आपलं जीवन जगा.
आणि जे काही तुम्ही करीता ते मनुष्यासाठी म्हणू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीव हे करा. प्रभूपासून वतन रूप प्रतिफळ तुम्हास मिळेल हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्त याची चाकरी करा. पहा, प्रभूपासून प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. जसं पित्याने ख्रिस्ताला जिवंत केलं, तसं आपण ख्रिस्ताच्या विश्वासात जर आपलं धाव संपवत आहोत आणि प्रभूने पाहावं म्हणून काम करत आहोत, त्याच्यापासून गौरव मिळवून काम करत आहोत, तर तुम्ही प्रतिफळास मुकणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभूपासून प्रतिफळ तुम्हास मिळेल हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्त याची चाकरी करा. अन्याय करणाऱ्याने केलेला अन्याय त्याचकडे परत येईल, पक्षपात होणार नाही. तुमच्यावर कोणी अन्याय केलेला असेल तर प्रभू ते पाहून घेईल. त्याला क्षमा करा, त्यासाठी प्रार्थना करा, प्रभूकडे सुपूर्त करून द्या. प्रभू त्या सर्व गोष्टी, ख्रिस्त त्या सर्व गोष्टी पाहिल. प्रभूकडून प्रतिफळ मिळवून काम करा. परमेश्वराकडून फळाची अपेक्षा बाळगा, तुमची निराशा होणार नाही. वाचलेली सर्व वचनं ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. आपण प्रभू शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर वचनाद्वारे आशीर्वाद घेऊया आणि आजची सहभागिता संपूया. हे आपण नेत्र बंद करू आणि प्रार्थना करू. तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये प्रार्थना करा. प्रभू प्रार्थनेची उत्तर देणारा असा आहे. हे आपण प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता, समयाकरता. होय, वाचलेल्या वचनावर प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो आत्मिक परिवर्तन ख्रिस्तामध्ये तू कर. देहामधून आत्म्यामध्ये जन्म घेतलेले, वचनानुसार जन्मलेले असे मेंढर ख्रिस्तावर तू बनव. आमच्यातून ज्या चुका कळत न कळत झाल्या तर सर्व चुकांच्या अपराधांची तू क्षमा कर. आज रात्री येणार असेल तर आम्हाला जागृत ठेव आणि जे आज प्रार्थनेमध्ये मागत आहेत त्यांच्या मागण्या ख्रिस्तावर तू पूर्ण कर. जे अंधकारात आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. जे निराशात आहेत तिथं पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. जे दुःखात आहेत त्यांचं सांत्वन कर. जे भुकेले ताणलेले आहेत त्याचे मुखास अन्न पाणी दे. हिवाळे कुटुंब, आमचे शेजारची ताई दादा, त्यांचे लेकरं, त्यांचे सुना नातवंड, ऑनलाईन जेवढे पाहत आहेत, अंकल पाहत आहेत, हिवाळे कुटुंब पाहत असतील, अशा सर्वांनी या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे तू आशीर्वादित कर. त्यांचे दैहिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव. त्यांचे जीवनी स्वर्गीय आनंद बन भर, शांती दे, आरोग्य दे आणि आज जे बिछानाला खेळलेले आहेत त्या सर्व बंधनातून त्यांना तो ख्रिस्तामध्ये बाहेर काढ. देशामध्ये शांती राहू दे. जे सुवार्थिक आहेत, पास्टर आहेत, त्यांना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात घाल. त्यांच्या भरलेल्या मार्गदर्शनाद्वारे जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टीच्या भांडातून ख्रिस्तातून दे. अनाथाश्रमामध्ये वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे. त्यांचा सांभाळ कर. गरीब लोकांचा पावसाच्या दिवसामध्ये सांभाळ कर. ज्यांना घर नाही, निवारा नाही, त्यांचा तू सांभाळ कर. रात्रीच्या वेळी जे प्रवास करतात त्यांना सुखरूप घरी पोहोचव. सर्व राज्याचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांना योग्य निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल. सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेल्या यांचं फळ दिलेलं आहेस म्हणजे प्रार्थना ख्रिस्ताच्या नाव तुला धन्यवाद देत ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणताय पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडलेले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडेल. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या संदेशापर्यंत आनंदात राहा, खुश राहा, देवाच्या प्रार्थनेत राहा, ख्रिस्ताच्या उत्सुकतेमध्ये राहा, नम्रतेमध्ये राहा. आमेन. प्रेज द लॉर्ड.